शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन करण्यात आलं. ज्या शेतांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शेतांमध्ये तिरंगा झेंडा फडकवत शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असा संदेश शक्तीपीठ बाधित 12ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी सरकारला दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीनं हे अभिनव आंदोलन करण्यात आलं. बुदरगड तालुक्यातील आकुर्डे, कागल तालुक्यातील एकोंडी आणि करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनात आमदार सतेज पाटील हेही सहभागी झाले होते. कोगिल बुद्रुक इथल्या शेतकरी सुशीला पाटील यांच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जातोय. या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी तिरंगा ध्वज फडकवत शक्तीपीठ रद्द करण्याच्या घोषणा दिल्या. कोगिल बुद्रुक इथंही आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत खरडा भाकरी खाऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध केला. पूर्वी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लोकांनी लढा दिला. आता शक्तीपीठ महामार्गाविरोधात आम्ही लढा देतोय. आम्हाला शक्तीपीठ महामार्गापासून स्वातंत्र्य द्या अशी मागणी त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा शब्द दिला होता. आमदार सतेज पाटील यांनी आज याची आठवण करून देत त्यांनी हा शब्द पाळावा असं आवाहन केलंय. आमदार सतेज पाटील यांनी स्वतः शिवारांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत हे अभिनव आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. रद्द करा, रद्द करा. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होतं? रद्द. मग आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठलं आलं? म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती? शक्तीपीठ रद्द. मग आता विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही याचा अर्थ काय? त्याचा अर्थ करणार आहे तुम्ही, असाच अर्थ निघतो ना. तर आमची भूमिका स्पष्ट आहे. हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही तर 12 जिल्ह्याचा विषय. हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा, मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या, एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या, मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधनं प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंगमध्ये दररोज 5-6 मृत्यू होतात, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. मुलामुलींची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या, लोकांना न्याय द्या, प्रायोरिटी बदला आणि हेच 86,000 कोटी रुपये चांगल्या कामासाठी वापरा अशी आमची विनंती. कोगिल बुद्रुक इथल्या शेतकरी सुशीला गोपाळ पाटील यांनी मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिलाय. भाषेत आल्यानंतर सांगणार. मी काल सांगितलंय ते आलती गजर. काल काय सांगितलं? गायपट्टी धरून सांगितलंय की कारण विचार करायला पाहिजे की हित ही एवढी खरडा भाकरी माणसं खायल्यात, भाजी भाकरी, आणि ह्या जमिनी काढून घेऊन ज्याने शेतकऱ्यांच्या हे सरकार करणार काय? कुणासाठी करायला? हे कंत्राटदाराचं किस्सा बरं आहे. तुमचं कंत्राटदार जगवालाय सा आमच्या जमिनी काढून घेऊन. आहे त्या जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी गेल्या तर पोटाला खायचं काय? भविष्यातली पिढी जगणार कशी? असे सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित करत शक्तीपीठ आम्हाला नको अशी मागणी केली आहे. एकूण 19.5 गुंठा ते शक्तीपीठला जाते. पुरा मी भूमिहीनच होणार आहे. माझं गुंठा अर्धा गुंठाही पॉईंट बरे सुद्धा मला रान राहील नाही. मी उघड्यावर पडणार आहे. काय खायचं काय तसं पुढची पिढी मी काय खाऊ सांगा? 2 मुलं माझी. शेतकऱ्याला आम्ही आज तुम्ही काय केलं? आज तुम्ही काय केलं? आज इथं आम्ही विरोधात ध्वजारोहण आणण्यासाठी विरोध आमचा शक्तीपीठाला विरोध आहे. बघा भेटलेलं नाही. एकाची जमीन 2-3 एकर जाती आणि आता चालू पीक आहे ते भाताच्या वावरात उभा राहून सांगतो आमची जमीन पाकच जाते. ह्याच्याबद्दल सरकारनं विचार करून ही रद्द झालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मधुकर देसाई, राहुल देसाई, बिद्री कारखान्याचे संचालक जीवन पाटील, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगुले, सम्राट मोरे, बुदरगड काँग्रेस तालुका अध्यक्ष शामराव देसाई, सचिन घोरपडे, रामभाऊ करंबेकर, प्रकाश वासकर, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम, दादासाहेब पाटील, आनंदा पाटील, सागर कोंडेकर, प्राचार्य सुनील मगदूम, मल्हार पाटील,
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, संजय बामणकर, भैरवनाथ ताकमारे, तानाजी ताकमारे, पारुबाई म्हाकवे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते.